नमस्कार. भारत स्वतंत्र झाला. क्रांतिकारकांनी बलिदान दिलं आणि या भारतामध्ये लोकशाही लागू झाली. या लोकशाहीमध्ये लोकांचं मत अंतिम असतं, लोकांचं मत निर्णायक असतं. जो निर्णय करणारा असते ते लोकशाही असते. म्हणून लोकशाहीमध्ये लोकांच्या हिताला मोठ्या स्वरूपामध्ये प्राधान्य दिले जातं. परंतु अशाही परिस्थितीमध्ये जर निवडून गेलेला एखादा प्रतिनिधी त्याला जर असं वाटत असेल आणि त्याला जर लोकशाहीचा जर विसर पडला जर असेल तर नक्कीच तो हुकुमशहासारखा वागू लागतो किंवा मग हुकुमशाहीमध्ये जशी विधानं येतात तशाच विधानं करू लागतो. यदाकदाचित आपण लोकांच्या मतामधून निवडून आलेलो आहोत याचा त्याला विसर पडलेला असेल, तो या देशामध्ये हुकुमशहाप्रमाणे आदेश सोडण्याचे काम करतो. असंच काहीच महाराष्ट्रामध्ये एका आमदाराच्या संदर्भामध्ये झालं. बुलढाण्याचे एक आमदार संजय गायकवाड नावाचे, त्यांनी काल 11 लाखाचं बक्षीस जाहीर केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ माजली. एक आमदार आणि ते बक्षीस कशा संबंधित जाहीर केलं तर ते बक्षीस होतं की राहुल गांधीची जीभ जो कोणता व्यक्ती छाटणार कापणार त्याला 11 लाखाचं बक्षीस या आमदाराकडून लागू करण्यात आलं. आणि हा आमदार 11 लाखाचं बक्षीस का जाहीर करतो आहे? कारण राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये आरक्षण संपवण्याची भाषा केली, म्हणून राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी हा 11 लाखाचं बक्षीस हा आमदार जाहीर करतो आहे. बुलढाण्याचा हा आमदार त्यानं 11 लाखाचं बक्षीस जाहीर केलं आणि सर्व मीडियाने त्याची ब्रेकिंग बातमी चालवली. हा आमदार तोच आहे ज्या 40 आमदारांनी महाराष्ट्रामधील उद्धव ठाकरेचं सरकार उलथून पाडलं. हा आमदार तोच आहे गुवाहाटीला जाणारा हा आमदार आहे. हा आमदार तोच आहे शिंदेच्या गटामध्ये जाणारा. त्या आमदाराकडे कोणत्याही स्वरूपाचं विकासाचं विजन नाही. जेव्हापासून गुवाहाटीला गेला तेव्हापासून नेहमी सर्वात जास्त शिंदे गटाचा वादांकित आमदार जर कोणता जर असेल तर तो संजय गायकवाड नावाचा आमदार आहे. 11 लाखाचं बक्षीस जाहीर करतो. नीटची इंग्रजी येत नाही आणि त्याच्यामुळं ज्या गोष्टीविषयी आपण 11 लाखाचं बक्षीस राहुल गांधींवर जाहीर करतो, निदान ते बक्षीस जाहीर करण्याच्या अगोदर राहुल गांधींनी जे म्हटलं ते भाषण, ते प्रश्नाचं उत्तर युट्यूबवर उपलब्ध आहे. आपल्याला इंग्रजी साजेशी येत नाही ते इतरांकडून समजून घ्यावं, पण हे न करताही सतत आपण चर्चेतच राहावं. कारण चर्चेत राहण्याजोगता विकास आपल्याजवळ नाही. विधानसभेची निवडणूक 2 महिन्यावर ठेपलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मीडिया कव्हरेज मिळवण्यासाठी अशा स्वरूपाचे काही विधानं करायची आणि नेहमी सतत लोकांच्या कानावर नाव गेलं की लोक आपल्याला मतं मारतील असा एक अंधविश्वास या आमदाराचा झालेला दिसतो आहे. हा आमदार सुरुवातीपासूनच वादांकित आहे. हाच आमदार तो आहे की जो नेहमीच मारण्याची भाषा करतो. या आमदारांना इंग्रजी नीट येत नाही आणि हिंदी साजेशी येत नाही. त्यामुळं हा मराठी बोलता बोलताच कधी काळी हिंदीची त्याच्यामध्ये वाक्य वापरतो आणि स्वतःची फसगत करून घेतो. गिन गिन के मारेंगे चुन चुन के मारणाऱ्याची भाषा करणारा हा आमदार संजय गायकवाड
याच्यावर कोणाचंच बंधन नाही. हा लाडका आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. याला गृह खात्यात मोठ्या स्वरूपाचं पाठबळ आहे. जेव्हा जेव्हा हा विधानं करतो, जेव्हा जेव्हा इतरांना धमक्या देतो, तेव्हा तेव्हा इथला गृह विभाग त्याच्यावर कोणत्या स्वरूपाची कारवाई करत नाही. त्याला कोणत्या स्वरूपाची त्यांचे राजकीय श्रेष्ठी कोणत्या स्वरूपाचा त्याला समज देत नाही. त्यामुळे या आमदाराची जी हिंमत आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. गिनगिन के चून चून के मारणारा हा आमदार कोणत्या स्वरूपाची माफी मागत नाही, आपल्या बोलण्याचा खुलासा करत नाही. जेव्हा हा आमदार उद्धव ठाकरेंच्या सोबत होता, उद्धव ठाकरेच्या सेनेमध्ये होता, तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या तोंडामध्ये कोरोनाचे जंतू मी कोंबले असते असं स्टेटमेंट देणारा हा आमदार आहे. या आमदाराला कोणत्या स्वरूपाचं तारतम्य नाही. हा आमदार नेहमी शिवराळ भाषा करतो. हा आमदार नेहमी गुंडगिरीची भाषा करतो. एका सत्तेमध्ये आपण आहे, आताही तो सत्तेमध्येच आमदार आहे संजय गायकवाड. कारण त्यांचे जे श्रेष्ठी आहे पक्षामध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे त्यांचे सध्याचे नेते आहेत. पण अगोदर जेव्हा उद्धव ठाकरे जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा देखील कोरोनाचे जंतू देवेंद्र फडणवीस या तोंडामध्ये कोंबले असतील अशी भाषा करणारा हा वाया गेलेला एक बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड होय. त्याला कोणती सत्तेची भीती वाटत नाही आणि याचा लोकशाहीवर विश्वासच नाही आहे. त्याच्या मनामध्ये येते तसा हा बरडतो. याला एक अभ्यास नावाची गोष्ट नाही आहे. याच्याजवळ विकासाचं व्हिजन नाही. योजनाच्या संदर्भामध्ये कधी याचं नाव चर्चेत आलं नाही. नेहमी हा चर्चा त्याची घडून आणतो की काहीही बोलणे आणि नेहमी नेहमी चर्चेत राहणे. कोणत्याही आमदाराला अशोभनीय अशी स्वरूपाची भाषा हा आमदार नेहमी नेहमी करत असतो. आमदार हा कोणत्याही पक्षाचा जरी असला पण त्याचं जे अशोभनीय वर्तन आहे या अशोभनीय वर्तनाचं पाठीराखण कोणत्या स्वरूपाचं करणं शक्य नाही. देवेंद्र फडणवीस जरी विरोधी पक्षामध्ये तेव्हाचे जरी असले, परंतु देवेंद्र फडणवीसाला हे वाक्य देवेंद्र फडणवीसाविषयी बोलणं कोरोनाच्या जंतूचं हे सुद्धा तेवढं निंदनाजनक आहे. त्याला तेव्हा त्याही प्रकारची त्यामध्ये समज दिली पाहिजे. हा आमदार काही दिवसाच्या अगोदर या आमदाराविषयी मोठ्या स्वरूपाचा एक सुरक्षा रक्षकाकरवी एक पोलीस कॉन्स्टेबलच्या संदर्भामध्ये एक पोस्ट झाली होती. पोलीस कॉन्स्टेबलच्या हातून यानं स्वतःची गाडी धुवून घेतली आणि ती एका कॅमेऱ्याने टिपलं. एका पोलीस सुरक्षा करवी आपली स्वतःची गाडी धुवून घेतो. त्याला कोणाचे अधिकार माहीत नाही, कोणत्या कर्मचाऱ्याचा स्टेटस माहीत नाही, कोणत्या कर्मचाऱ्याविषयी कणव माहीत नाही. हा जनतेशीही वागताना अशा स्वरूपाचा वागतो. त्या कर्मचाऱ्याविषयी पोलीस कर्मचाऱ्याविषयी गाडी धुण्याचा जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा यानं मोठ्या स्वरूपाचं स्पष्टीकरण दिलं आणि जे स्पष्टीकरण दिलं ते लोकांना पटेन असं होतं. म्हणजे हा लितापोपी किंवा त्या जे प्रकरण आहे ते चांगल्या पद्धतीनं बोलण्याच्या माध्यमातून हाताळतो, पण ते लोकांना पटत नाही. ते काय झालं होतं हे लोकांना तसंच त्या कृतीमधून समजतं. एखाद्या पोलिसाला आपल्याला स्वतःला गाडी धुवायला लावतो हे देखील तेवढ्या स्वरूपाचं एक बेवकूफीचं लक्षण आहे. एका ठिकाणी हा एका तरुण मुलाला मारताना दिसतो आहे. आपल्या सुरक्षकाचा भेद घेतला आणि तो एका मुलाला मारतो आहे एका गर्दीमध्ये. एखाद्या लोकप्रतिनिधीनं एखाद्या माणसाला मारावं आणि स्वतः कायदा हातात घ्यावा. मग तुम्ही निवडून कशासाठी आले? याचं जे लक्षण आहे हे नेहमी नेहमी हुकुमशाहीकडे जाणारं लक्षण आहे. याला कधी कधी असं वाटतच नाही की लोकांना आपल्याला निवडून दिलं, या देशामध्ये संविधान आहे असं याला कदापिही वाटत नाही. याला असं वाटतं की एक कोणता तरी व्यक्ती आदेश सोडणार आणि मला तो सोडून आणणार किंवा मी कोणालाही मारलं तरी चालेल. त्यामुळे नेहमी नेहमी याची जी कृती आहे ही आज पद्धतीची कृती आहे की या देशामध्ये लोकशाही संपली आहे आणि आपल्याला या ठिकाणी लोकांवर धाक दाखवायचा आहे. यावर या माणसाचा प्रचंड स्वरूपाचा विश्वास आहे. म्हणून दिवसेंदिवस असा कोणताच महिना सुटला नाही की या व्यक्ती चर्चेत आला नाही. त्यामुळं या राज्यामध्ये
खमंग चर्चा होते आहे याच्या दबंगगिरीची संजय गायकवाडांच्या. मागे शिवाजी महाराजाचा पुतळा पडला, महाविकास आघाडीने जोडो मारो आंदोलन राबवलं, तेव्हाही या महाशयांचे जे वाक्य होते हे वेडेवाकडे स्वरूपाचे दादागिरीचेच वाक्य होते. असं वाटतं की हा लोकप्रतिनिधी कसा झाला, लोकप्रतिनिधी कसा पाहिजे, लोकप्रतिनिधीला शांतता राखता आली पाहिजे, लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांचा विकास करता आला पाहिजे, लोकप्रतिनिधीला त्याच्या मतदारसंघात विकासाची गंगा नेता आली पाहिजे. विकासाची संजय गायकवाड हा आमदार कोणाच्या परिचयाचा नव्हता. तो परिचयाचा कधीपासून आला तर तो शिंदे सोबत गुवाहाटीला जेव्हा पडून गेला तेव्हापासूनच संजय गायकवाड हा चर्चेमध्ये आमदार आला. आणि तेव्हापासून त्याचे जे वाक्य आहे चर्चेमध्ये आला, याचा अर्थ असा की तो विकास कामानं चर्चेमध्ये आला नाही, तर तो शिवराळ भाषेनं चर्चेमध्ये आला. त्यानं कोणत्या स्वरूपाचे विकास कामं त्या एरियामध्ये केले नाही, विकास कामाचा आणि त्याचा कोणत्याही स्वरूपाचा संबंध नाही, त्याचा राज्यघटनेवर कोणत्या स्वरूपाचा विश्वास नाही. त्याचा विश्वास आहे गुंडगिरीवर. स्वतःचा वाढदिवस साजरा केला आणि स्वतःचा वाढदिवस साजरा करताना त्यानं तलवारीनं केक कापला. नेहमीप्रमाणे कॅमेऱ्यांनी तो केक तलवारीचा टिपला, सर्वकडे सर्व मीडियानं तो तलवार कापतानीचा केक दाखवला. आणि मग खूप सारे प्रश्न संजय गायकवाडवर जेव्हा विचारले मीडियानं, तेव्हा नेहमीप्रमाणे ते एखाद्या प्रश्नाचं उत्तर जसं देतात तशा स्वरूपाचं प्रश्नाचं उत्तर त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. तलवार हे शौर्याचं प्रतीक आहे. तुम्ही ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचे सामने होतात ते बंद करणार आहे का? अशा स्वरूपाची त्यांनी त्या ठिकाणी मुलामा देण्याचा प्रयत्न केला. एखादा लोकप्रतिनिधी असतो म्हणून नागरिकांपेक्षा त्याला वेगळ्या स्वरूपाचे कायदे नसतात. तलवार हे शौर्याचं प्रतीक. मग त्यांना त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती तलवार होती असा पण संदर्भ दिला. एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा तलवारीनं जेव्हा रस्त्यावरच केक कापतो तेव्हा इतरांनी त्याच्यापासून काय संदेश घ्यायचा? मग इथं सर्वचे सर्व लोक तलवारीनंच केक कापतील रस्त्यावर. शांतता आणि सुरक्षितता राखणे, शासन हे शासनासारखं न चालवता सुशासन म्हणून चालवणे हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. राहुल गांधींनी एका प्रश्नाला उत्तर देताना जे म्हटलं ते युट्यूबवर उपलब्ध आहे. वर्तमानपत्रामध्ये त्याच्या संबंधीच्या मोठ्या स्वरूपाच्या बातम्या आल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एका विद्यार्थ्यानं प्रश्न विचारला राहुल गांधींना आणि राहुल गांधींना जे उत्तर होतं, जर भारतामध्ये सर्व समता प्रस्थापित झाली, सर्वांचा दर्जा सुधारला, सर्व जर सारख्या प्रमाणामध्ये आर्थिक विकास जर झाला तर तेव्हा आम्ही ते आरक्षण संपवू असा तो प्रश्नाचा संदर्भ होता. पण कोणत्याही स्वरूपाचं इंग्रजी न येत असल्यामुळं या सर्व जे लोक जे मोर्चे काढण्याचा प्रयत्न करत आहे या सर्वांची तेच आपत झाली. आणि मोर्चाचा मूळ उद्देश काय आहे? तर मोर्चाचा मूळ उद्देश आहे की 2 महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे हे आंदोलन होतं. इंग्रजीमध्ये युट्यूबवर उपलब्ध असूनही इतर भाषेमध्ये ते भाषण त्या ठिकाणी प्रसारित होऊनही वर्तमानपत्रांनी तशा स्वरूपाच्या बातम्या छापूनही राहुल गांधींच्या एका विधानाविषयी विरोधकांचं जर आंदोलन करण्याविषयी जर त्यांचं जर मत बनलं जर असेल तर याच्यापेक्षा लाचारी कोणत्या स्वरूपाची नाही. निषेध करायलाच पाहिजे, पण निषेध ज्या गोष्टीचा करायला पाहिजे जर तसं जर बोलले असेल तर पण ते तसं बोललेच नाही. कारण त्यांच्यावर युट्यूबवर ते उपलब्ध आहे. खूप साऱ्या आंतरराष्ट्रीय मीडियांनी त्याचा खुलासा केलेला आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये संजय गायकवाड जर एखाद्या बोलणाऱ्या व्यक्तीवर जर 11 लाखाचं बक्षीस जर ठेवत असेल तर 11 लाखाचं बक्षीस तुम्ही हे 11 लाख कुठून आणले? 11 लाख हा जनतेतलाच पैसा असेल, हा भ्रष्टाचाराचाच पैसा असणार. 11 नाही तर मग जेव्हा तुम्ही गुवाहाटीला गेले होते आणि जेव्हा तुमच्या नावाची बोंब झाली होती ज्या आमदारांच्या 40 आमदारांच्या की 50 खोके एकदम ओके, त्या 50 खोक्यातले तर हे 11 लाख उरले नाही ना.
कारण हे मेहनतचे पैसे नाही आहे. जेव्हा तुम्ही बक्षीस ठेवता, हे चांगल्या गोष्टीवर बक्षीस ठेवले गेले पाहिजे. शेतकऱ्यांनी चांगली शेती केली म्हणून शेतकऱ्यांना मदत म्हणून 11 लाख रुपये दिले गेले पाहिजे तुमच्या तिजोरीतून वैयक्तिकरित्या. कारण हे शासनाचं बक्षीस नाही आहे, हे तुमचं वैयक्तिक बक्षीस आहे. विद्यार्थ्यांना 11 लाखाच्या वस्तू घेऊन दिल्या तरी विद्यार्थी शांत होतील. शेतकऱ्यांना 11 लाखाची मदत केली तुम्ही वैयक्तिक तुमच्या घरून तरी लोक शांत होतील. किंवा स्त्रियांना तुम्ही एक मानधन म्हणून 11 लाख रुपये जर दिले तरी लोक शांत होतील. पण तुम्हाला एवढे सारे चांगले उपाय सुचणार नाही, कारण टपोरीची भाषा करणार तुम्ही 11 लाखाची सुपारी देता. यावरूनच तुमचं जे कृत्य आहे हे सर्वांच्या लक्षात येते आहे. मीडियासमोर तुम्ही माफी मागायलाही कोणत्या स्वरूपाचे धजावणार नाही. मी माफी मागणार नाही, मी माझ्या वाक्यावर ठाम आहे, असा निगरगट्ट स्वरूपाचं विधान तुमच्याकडून येते आहे. 11 लाखात रुपयात असे इंग्रजीचे कितीतरी क्लासेस होतील. भविष्यकाळामध्ये अशा स्वरूपाचे वाक्य जर तुम्हाला ऐकायला जर मिळाले तर त्याचा अर्थ नीट समजणार नाही. पुन्हा पुन्हा तुम्ही अशा स्वरूपाची विधानं कराल. त्यापेक्षा तुम्ही 11 लाखामध्ये इंग्रजीचे क्लासेस लावा, इंग्रजी जाणून घ्या, जेणेकरून भविष्यकाळामध्ये तुमची अशा स्वरूपाची कोणती फसगत होणार नाही. त्यामुळं 11 लाख रुपये राहुल गांधीची जीभ छाटणाऱ्याला दिल्यापेक्षा 11 लाख रुपये तुम्ही इथं चांगल्या कामावर खर्च करा. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका त्या ठिकाणी उभारा. तुमच्या नावामध्ये तुमच्या मतदारसंघामधले लोक विकास विकास करते आहेत, तिथं विकासाची गंगा जेवढी होईल 11 लाखामध्ये तेवढी नेण्याचा प्रयत्न करा, अशी या लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा आहे. एकनाथ शिंदेचं याच्याविषयी कोणत्या स्वरूपाचं स्पष्टीकरण आलेलं नाही. एकनाथ शिंदेचं असं कोणत्या स्वरूपामध्ये एक पक्षाचे श्रेष्ठी म्हणून किंवा एक पक्षाचा नेता म्हणून कोणत्याही आमदाराचं कोणत्याही स्वरूपाचं याच्याविषयी स्पष्टीकरण आलेलं नाही. याचा साधा निषेधही त्या ठिकाणी आला नाही. एखाद्या पक्षाचा नेता कोणत्याही पक्षाचा जरी असली त्याला मारणाऱ्याची भाषा जोपर्यंत या ठिकाणी अस्तित्वात आहे तोपर्यंत गुंडगिरी या ठिकाणी अस्तित्वातच राहणार आहे. गुंडगिरीच्या विरोधामध्ये आपल्या पक्षाचा जरी आमदार असला तरी पण त्याला काही समज नावाची गोष्ट ना गृह खात्याकडून अशा स्वरूपाचा खुलासा आला, ना शिवसेना शिंदे गटाकडून अशा स्वरूपाचा खुलासा आला. म्हणजे या संजय गायकवाडांच्या वाक्याला यांचं मुखसमर्थन आहे का? आणि याचं जर मग मुखसमर्थन तुमचं जर नाही तर काही खुलासा कराल का? किंवा काही मीडियाला काही प्रतिक्रिया द्याल का की संजय गायकवाडांना आम्ही समजून सांगतो? त्यामुळे सर्वसामान्य जनता अशा या दबंग आमदाराला मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. संजय गायकवाडांचं समर्थन कोणी केलं तर संजय गायकवाडचं समर्थन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी केलं. आणि मग त्यांनी कुठून तरी एक वाक्य आणले, खूप सारे वाक्य आणले. त्यांनी सांगितलं की राजीव गांधींनी आरक्षणाविषयी असं म्हटलं होतं, पंडित नेहरूंनी आरक्षणाविषयी असं म्हटलं होतं. पण सध्या संजय गायकवाडांनी जे म्हटलं याच्यावर तुमचं मत काय याचं उत्तर त्यांनी अद्यापपर्यंत दिलं नाही. तुमचा पक्ष, तुमचा सहयोगी पक्ष, तुम्ही सत्तेवर आहात, संजय गायकवाडांच्या वाक्याचं कोणत्याही स्वरूपाचं निषेध त्या ठिकाणी झालेला नाही. म्हणजे या राज्यकर्त्यांचं देखील संजय गायकवाडांना मोठ्या स्वरूपाचं समर्थन आहे हेच या ठिकाणी लक्षात येतं. संजय गायकवाड हा व्यक्ती जर लोकांनी जर त्याला मनात जर आणलं तर लोक त्याला त्या निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. 11 लाखाचं बक्षीस एखाद्या माणसावर ठेवणे म्हणजे तुम्ही त्याचा पोलीस प्रशासनावर विश्वास नाही, त्याचा न्यायालयावर विश्वास नाही, त्याचा राज्यकर्त्यांवर विश्वास नाही, स्वतःच राज्य, स्वतःचा सत्ताधारी आणि स्वतःच्याच पक्षावर विश्वास नाही, स्वतःच्या सीएम वर विश्वास नाही, इथल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही, इथल्या गृह खात्यावर विश्वास नाही. एवढा हा आमदार हतबल झाला की याला स्वतःच 11 लाखाचं बक्षीस ठेवावं लागते. उमाजी नाईकांनी जेव्हा उठाव केला होता रामोशी समाजाचा तेव्हा ब्रिटिशांनी त्याच्यावर अशा स्वरूपाचं बक्षीस ठेवलं होतं. हे बक्षिसाची परंपरा हे स्वातंत्र्याच्या काळामध्ये होती. आपण स्वतंत्र झालो आहे, जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतामध्ये नांदते आहे. भारताचा लोकशाहीचा गवगवा पूर्ण जगामध्ये होतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या आमदाराने
जर मारण्याची तोडण्याची भाषा जर केली तर या राजकीय व्यवस्थेचं, या सत्ताधारी पक्षाचं पतन कोणत्या स्वरूपाचं झाल्याशिवाय राहणार नाही. जर सत्ताधारी जर तलवारीची भाषा जर करू जर लागले तर शांततेचा भंग या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री, ज्यांच्या काळामध्ये मोठ्या स्वरूपाचा इथल्या बोजवारा उडाला, कालच पुणे या ठिकाणी चंद्रकांत पाटलाच्या गाडीला धडक देण्यात आली. चंद्रकांत पाटलांनी म्हटलं की पुण्यामध्ये काय चालू आहे, पुण्याचे पालकमंत्री काय करते आहे. गृह खात्याचे पूर्ण वाभाडे निघाले. संजय गायकवाडांनी जे विधान केलं हे गृहमंत्र्याचे आणि गृह खात्याचे वाभाडे काढणारेच विधान होतं. गृहमंत्र्याचा आणि गृह प्रशासनाचा इथल्या गुन्हेगारीवर कोणत्या स्वरूपाचा वचक नाही याचं लक्षण म्हणजे संजय गायकवाड आहे. दर 8 दिवसाला कोणती घटना घडते आहे आणि ती सर्वची सर्व जो दोषारोपण होते ते दोषारोपण गृह खात्यावर होते आहे. बावनकुळीच्या मुलांना लोकांच्या गाडीला धडक दिली, गृह खात्याचं अपयश. पोर्शे कार प्रकरण झालं, गृह खात्याचं अपयश. बदलापूर प्रकरणामध्ये लैंगिक छळ झाला, गृह खात्याचं अपयश. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, गृह खात्याचं अपयश. आणि आता संजय गायकवाडांनी सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने जीभ छाटण्याची जर भाषा जर केली तर लोक या मतदानाच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या आमदाराचं तिकीट कापल्याशिवाय राहणार नाही, याचा विधानसभेचा मार्ग बंद केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे लोकांनी तसं करावं. या संजय गायकवाडांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संजय गायकवाडांना लोक नक्कीच उत्तर देतील अशी अपेक्षा करूया. तुर्तास या ठिकाणी एवढंच. पुन्हा भेटू, नवा विषय, नवी चर्चा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.